चौथ्या सेमिस्टरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये जसे 2 पेपर्स होते, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3, त्याच नंबरचे आणखीन 2 पेपर आता आपल्याला चौथ्या सेमिस्टरमध्ये पाहायचे आहेत. पेपर नंबर 2 आणि 3. पेपर नंबर 2 आहे पॉलिटिकल व्हॅल्यूज अँड आयडिओलॉजीज, राजकीय मूल्य आणि विचार प्रणाली. आणि पेपर नंबर 3 आहे भारतीय प्रशासन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. पेपर नंबर 2 पासून आपण सुरुवात करू. पेपर नंबर 2 आहे राजकीय मूल्य आणि विचार प्रणाली. हे पुन्हा दोन्ही स्वतंत्रपणे 100 मार्काचे पेपर्स असणार आहेत, जसे मागच्या सेमिस्टरमध्ये होते तसेच. पॉलिटिकल व्हॅल्यूज अँड आयडिओलॉजीज, मूल्य. आता मूल्य म्हणजे काय, इथपासून आपण सुरुवात करू. प्रत्येकाच्या मूल्य पद्धती असतात, मूल्य व्यवस्था असतात, जगण्याच्या पद्धती असतात. अतिथी देवो भव हे भारतीय समाजातलं एक मोठं मूल्य आहे. अतिथीला देवासारखं मानणं आणि त्याची त्याप्रमाणे सेवा करणं हे आपल्याकडचं मूल्य आहे. मूल्यांच्या आधारावरती संस्कृती उभी राहते, विकसित होते. आपल्याला पाहायची आहेत ती राजकीय मूल्य. मग त्याच्यामध्ये हक्क, स्वातंत्र्य, न्याय ही सगळी मूल्य येतात. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे राजकीय विचार प्रणाली. विचार प्रणाली ही खूप मोठी गोष्ट आहे. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जगातल्या सगळ्याच जनतेला, सगळ्या राष्ट्रांना विचार प्रणालींनी वेड लावलेलं होतं. विचार प्रणालींच्या आधारावरती जगाचं विभाजन झालं. विचार प्रणालींसाठी युद्ध झाली, हत्या झाल्या, विध्वंस मोठ्या प्रमाणावरती झाला आणि विचार प्रणालींमुळे विकासही झाला. तर विचार प्रणाली म्हणजे काय? विचारांची एक शृंखला, ज्याच्यामध्ये काही सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, एकूण तुमच्या जीवनात पडणारे प्रश्न, त्याच्यावरची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अर्थाने बघायला गेलं तर धर्म ही सुद्धा एक विचार प्रणालीच मानावी लागेल. ह्या प्राचीन काळातल्या विचार प्रणाली होत्या. प्रत्येक गोष्टीसाठीचं उत्तर प्रत्येक धर्मामध्ये उपलब्ध आहे. मग कशाला पुण्य म्हणायचं, कशाला पाप म्हणायचं, काय केलं की नरकात जातं, काय केलं की स्वर्गात जातं, काय हवं असेल तर कसला नवस बोलावा लागेल, सगळ्या उत्तरं तयार आहेत. तुम्हाला कुठला रोग जडला तर त्याचं कारण काय असू शकतं, मागच्या जन्मामध्ये तुम्ही केलेली कर्म, त्याचं हे फळ, असं त्याचं साधं सोपं उत्तर तुम्हाला एखाद्या धर्मामध्ये मिळू शकेल. म्हणजे धर्म ही या अर्थाने आपण म्हणतो की एक विचार प्रणाली. मग तशी साम्यवाद ही विचार प्रणाली आहे, गांधीवाद ही विचार प्रणाली आहे, समाजवाद ही विचार प्रणाली, भांडवलवाद, उदारमतवाद, अनेक विचार प्रणाली आहेत. त्यातल्या काही मोजक्यांचा अभ्यास आणि विचार प्रणाली म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला या पेपरमध्ये पाहायची आहे. सुरुवात आपण करणार ते राईट्स या चॅप्टरपासून. हक्क, मीनिंग अँड नेचर ऑफ राईट्स. हक्क, त्याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप हे आपल्याला मुख्यतः पहिल्यांदा पाहायचं आहे. हक्क नैसर्गिक असतात की राज्यांनी माणसाला दिलेले असतात, घटनेने दिलेले असतात? हा मोठा प्रश्न आहे, वादाचा, चर्चेचा. लॉक नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडतो. त्याच आधारावरती आता मानवी हक्कांची चर्चा आपण करतो. आणि भारतीय राज्यघटनेने मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. मग आता हे वेगवेगळे प्रकारचे हक्क, त्यांचा अर्थ, त्यांचं स्वरूप
हे सगळं पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. थिअरीज ऑफ राईट्स, आत्ताच उल्लेख केला, ती नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत. माणूस म्हणून जन्माला आला म्हणून तुम्हाला मिळणारे हक्क, त्याला नैसर्गिक हक्क असं म्हणतो आपण. मानवी हक्कांचा सिद्धांत, घटनात्मक हक्क, हे वेगवेगळे थिअरीज मांडले गेलेले आहेत, सिद्धांत मांडले गेले आहेत हक्कांचे. आणि मग क्लासिफिकेशन ऑफ राईट्स, सिव्हिल राईट्स, ह्युमन राईट्स, पॉलिटिकल राईट्स, इकॉनॉमिक राईट्स, वेगवेगळ्या प्रकारचे हक्क किंवा हक्कांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जाऊ शकतं, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे, त्या चॅप्टरच्या या भागामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे किंवा दुसरं मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये बेसिक पॉलिटिकल व्हॅल्यूज, मूलभूत राजकीय मूल्य, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड जस्टिस, स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपण 150 वर्ष ब्रिटिशांशी वेगवेगळ्या तऱ्हेने लढत होतो, वेगवेगळ्या प्रकारे लढत होतो. स्वातंत्र्य मिळण्यासाठी अमेरिकन जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. न्यूयॉर्कच्या बंदरामध्ये स्वातंत्र्य देवतेचा मोठा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे. स्वातंत्र्य याच्या संबंधाने मागच्या टर्ममध्ये तुम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता मी ऐकवली होती, सर्वात मधुर स्वर. आणि ते कशाचा म्हणतात तर तो नदीचा नाही, गायकाचा नाही, कोकिळेच्या पूजनाचा नाही, सगळ्यात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळाखळा तुटण्याचा. म्हणजे स्वातंत्र्य हे मूल्य किती महत्त्वाचं आहे ते त्या कवितेतून थोडक्यात आणि नेमकं मांडलेलं आहे कुसुमाग्रजांनी. त्याच्यानंतर इक्वॅलिटी, समानता. समानता वरवर साधा वाटणारा शब्द आहे. समानता नैसर्गिक नसते, समानता आणावी लागते. आणि मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावरती हिंसा, मोठ्या प्रमाणावरती संघर्ष झालेले दिसतात. नैसर्गिकदृष्ट्या कुठल्याच प्रकारची समानता दोन व्यक्तींमध्ये नाही आहे, स्त्री पुरुषांमध्ये नाही आहे, वेगवेगळ्या जगाच्या भागामध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये नाही आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं, साम्यवाद, साम्य आणण्याचा प्रयत्न करणारा विचार किंवा विचार प्रणाली. मग ते साम्य आणताना ते कसं आणायचं? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा तो काढून गरिबांकडे वळवायचा. पैसा कुणीही स्वखुशीने देणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी कायदे करावे लागतील, त्याच्यासाठी सक्ती करावी लागेल, त्याच्यासाठी बळाचा वापर करावा लागेल आणि हिंसेचा पण वापर करावा लागेल. तर हे सगळं साम्यवादी क्रांती जिथे जिथे झाली हे सगळीकडे झालेलं आहे. इक्वॅलिटी व्हर्सेस लिबर्टी, स्वातंत्र्य महत्त्वाचं की समानता महत्त्वाची? अमेरिकन माणसाला विचारलं तर त्याचं उत्तर असेल स्वातंत्र्य, आणि कम्युनिस्टाला विचारलं तर त्याचं म्हणणं असेल, जगातल्या कुठल्याही कम्युनिस्टाला, की तो म्हणेल समानता महत्त्वाची, स्वातंत्र्य महत्त्वाचं नाही आहे. स्वातंत्र्य नंतर येईल, आपोआप येईल, पण पहिल्यांदा सगळे समान झाले पाहिजे. सगळे समान झाले पाहिजेत याच्यासाठी 1917 ते 1991 सोव्हिएट युनियनमध्ये मोठा प्रयोग झाला, पण तो यशस्वी नाही होऊ शकला. पुन्हा समानतेचे प्रयत्न 91 नंतर सोडून दिले गेले. समानतेसारखीच आणखीन एक मोठी गोष्ट आहे न्याय. न्यायाची प्रस्थापना करणं, याच्यासाठी अगदी प्राचीन काळापासून संपूर्ण मानवी समूह झटतो आहे, परंतु ते झालेली नाही आहे. अनेक प्रकारे लोकांवरती अन्याय होतात. सहसा समाजातल्या दुर्बल घटकांवरती अन्याय होतात. मग दुर्बल घटक त्याच्यामध्ये विशिष्ट आधारावरती अल्पसंख्याक ठरलेले, धर्म असेल, भाषा असेल, जात, वंश, वर्ण, कुठल्याही आधारावरती अल्पसंख्याक ठरलेले, त्याच्यानंतर सर्व
वर्ग, जाती, जमाती, देश यांच्यामधल्या स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध किंवा अपंग, आजारी, वेगवेगळ्या कारणांनी ज्यांना डिसॅबिलिटीज आहेत किंवा काही पूर्ण ताकदीनिशी त्यांचं जीवन त्यांना जगता येत नाही, असे सगळे हे दुर्बल घटकांमध्ये येतात. तर विशेषतः दुर्बल घटकांवरती अन्याय होताना दिसतो जगभरामध्ये, आणि त्याच्या निवारणासाठी पण प्रयत्न किंवा न्याय प्रस्थापनेसाठी पण प्रयत्न केलेला दिसून येतो. जगभरातल्या सगळ्या घटना, सगळे कायदे एकाच उद्दिष्टासाठी झटत असतात की न्यायाची प्रस्थापना करणं. तर हा न्याय म्हणजे काय, जॉन रॉल्स न्यायासंबंधी काय सांगतात, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तिसरा चॅप्टर आहे तुमचा डेमोक्रेसी किंवा लोकशाही. लोकशाही ही ग्रीकांची पद्धत. ग्रीसमध्ये प्राचीन काळामध्ये ग्रीक नगरराज्यांमध्ये अथेन्स, स्पार्टा किंवा यासारख्या अनेक छोट्या छोट्या ग्रीक नगरराज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था सुरू झाली. म्हणजे तिथे प्रतिनिधी नव्हते, तिथे निवडणुका नव्हत्या प्रतिनिधी निवडण्यासाठी, तर नागरिक स्वतः थेट राज्यकारभारामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेत होते. नगरराज्यांचा आकार छोटा आणि नगरराज्यांची लोकसंख्या मर्यादित, त्यामुळे नागरिकांना थेट राजकारणात सहभागी होणं शक्य होतं. म्हणजे 2 ते 5 हजार एवढी लोकसंख्या, त्यातल्या हेलेन वंशाच्या प्रौढ पुरुषांना नागरिक मानलं जायचं आणि हे सगळे एकत्र येऊन निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं. त्याला प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात. काळाच्या ओघामध्ये प्रत्यक्ष लोकशाही ही व्यवस्था उद्ध्वस्त झाली. मोठी मोठी साम्राज्य अस्तित्वात आली, त्यांचा आकार मोठा, त्यांच्या लोकसंख्या प्रचंड, त्यामुळे प्रॅक्टिकली प्रत्यक्ष लोकशाही किंवा डायरेक्ट डेमोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, ते शक्य नाही आहे. मग अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार अस्तित्वात आले. एक ब्रिटिश व्यवस्था ज्याला संसदीय लोकशाही असं म्हणतो, आणि दुसरी अमेरिकन व्यवस्था ज्याला अध्यक्षीय लोकशाही असं म्हणतो. आपल्यावरती ब्रिटिशांचा प्रभाव असल्यामुळे आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली दिसते. आपल्याकडे पण मधून अधून अध्यक्षीय लोकशाही सुरू करण्याचा मानस काही जण व्यक्त करतात. इंदिरा गांधींच्या काळामध्ये बॅरिस्टर अंतुले, जे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी असं एक पुस्तक लिहून असा मुद्दा मांडलेला होता की भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाहीची सुरुवात करावी आणि इंदिरा गांधी ह्या त्या पदासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत. तर त्यानंतर मात्र फारशी चर्चा त्याची झालेली नाही. वसंतराव साठे हे दुसरे केंद्रीय मंत्री, त्यांनी पण अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार केलेला होता भारतासाठी, पण अजून तरी भारतामध्ये संसदीय लोकशाही अस्तित्वात असलेली दिसते. मग आता याची लिबरल डेमोक्रेसी असं त्याला म्हणतात, उदारमतवादी लोकशाही. तर या उदारमतवादी लोकशाहीची तत्त्व काय आहे, त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या असतात. वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य हवं, फ्रीडम ऑफ प्रेस, त्याचं प्रमाण चांगल्या दर्जाचं ते हवं. त्याच्यानंतर लोकांना आपल्या भूमिका, आपली मतं सहजपणे व्यक्त करता आली पाहिजेत, त्यासाठीचे मार्ग उपलब्ध हवे आणि ते सहज आणि सोपे असले पाहिजेत. त्यानंतर संस्थांचं जाळं विणलेलं असण्याची गरज आहे. भक्कम आणि मोठी परंपरा असलेल्या संस्था उभ्या करणं यशस्वी लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचं आहे. संस्था याचा अर्थ उत्तम आणि भक्कम अशी संसद असली पाहिजे, न्यायव्यवस्था भक्कम असली पाहिजे, सरकारी प्रशासन जे आहे ते चांगल्या प्रकारे कार्य करत असलं पाहिजे, न्यायाच्या आधारावरती काम करत असलं पाहिजे आणि माणुसकी जपून काम करत असलं पाहिजे. तर हे संस्था महत्त्वाच्या आहेत. संस्थांमध्ये गडबड सुरू झाली किंवा संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडायला लागला की लोकशाही धोक्यामध्ये येऊ शकते.
तर हे तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. चौथा शेवटचा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग असा चॅप्टर, पॉलिटिकल आयडिओलॉजीज, राजकीय विचारप्रणाली. साम्यवाद, समाजवाद, अगदी दहशतवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद, हे सगळ्या वेगवेगळ्या विचारप्रणाली आहेत. प्रत्येक विचारप्रणालीला आपला एक बायबल आणि एक ख्राइस्ट असतो असं म्हणतात. म्हणजे एक पुस्तक असतं की ज्याच्यावरती ते विश्वास ठेवतात, आणि ख्राइस्ट म्हणजे एक माणूस असतो की ज्याच्यावरती पूर्णपणे ते विसंबून असतात. तो म्हणेल ते करायला तयार असतात. गांधीवादी महात्मा गांधींना आपला ख्राइस्ट मानतात, किंवा मार्क्सवादी मार्क्सला आपला ख्राइस्ट मानतात, किंवा खुद्द येशू किंवा जीजस हा ख्रिश्चनांच्या दृष्टीने अंतिम त्यांचं ते ध्येय आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा. तर हे तुम्हाला सगळ्या आयडिओलॉजीजमध्ये दिसेल. प्रत्येक आयडिओलॉजीचं स्वतःचं एक बायबल आणि एक ख्राइस्ट असतो. आयडिओलॉजी वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करते. म्हणजे विद्वानांसाठी मोठी जाड पुस्तकं लिहिली जातात, सामान्य जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी स्लोगन्स दिली जातात की जी सहज लक्षात राहतील, पण ती स्लोगन्स बेसिक तत्वांवरतीच आधारित असतात. साधं सोपं करून सांगणं. आता कांशीराम बहुजन समाज पार्टी ज्यांनी स्थापन केली, त्यांनी एक घोषणा दिली होती, तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार. तिलक तराजू और तलवार 3 जातींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खुणा आहेत, सिम्बॉल्स आहेत. तिलक, तराजू, तलवार. तुमच्या लक्षात आली असेल कोणकोणत्या जाती आहेत आणि काय पुढे म्हटलंय, इनको मारो जूते चार. दलित चळवळीचं ते ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे दलितांवरती या सगळ्या वरच्या वर्णांकडून, वरच्या समजल्या गेलेल्या वर्णांकडून अत्याचार झाले, त्याचा संघर्ष किंवा त्याचा विरोध त्याने कसा करायचा एका वाक्यामध्ये सगळं सांगितलेलं दिसतं. म्हणजे जे तत्त्वज्ञान आहे ते विद्वानांसाठी मांडता येईल, पण शिवाजी पार्कसारख्या मैदानावरती सभा घ्यायच्या असतील तर तत्त्वज्ञान मांडून चालत नाही. तर तिथे घोषणा लागतात, तिथे सिम्बॉल्स लागतात, तिथे फोटो लागतात. तर ते पण विचारप्रणाली देते. विचारप्रणाली वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. विचारप्रणाली जस्टिफाय करते. म्हणजे एखादी कृती तुम्ही केलेली ती हिंसक असेल किंवा ती एरवी वाईट चुकीची असेल, तर विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ती योग्य वाटायला लागते. तर विचारप्रणाली जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन पण देते. तर अशा कोणकोणत्या विचारप्रणाली आहेत, आपल्याला त्यापैकी 3 पाहायच्या आहेत. मार्क्सवाद, फॅसिझम आणि फेमिनिझम. स्त्रीवाद, फॅसिझमला फॅसिझमच म्हणतो आपण, आणि मार्क्सवाद. तर या 3 विचारप्रणाली शेवटी आपल्याला पाहायच्या आहेत. याच्या संबंधाने बरीच टेक्स्टबुक्स अवेलेबल आहेत, आणि या सिलेबसच्या आधाराने तुम्ही सर्च दिलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नेटवरती मिळतील, यूट्यूबवरती मिळतील. तर त्या तुम्ही सगळ्या पाहायला आजपासून सुरुवात करा. परीक्षा तुमची कुठल्या स्वरूपाची असेल आत्ता सांगता येत नाही आहे. 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊनचे नियम चालू असल्यामुळे एवढं निश्चित आहे की 31 जानेवारीपर्यंत आपले कॉलेजेस चालू होत नाही आहेत. त्यातूनही पुन्हा सरकारी निर्णय वेगळा झाला तर आपल्याला त्याप्रमाणे जावं लागेल. पण सध्याच्या परिस्थितीप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत तरी ऑनलाईन लेक्चर्स चालू राहतील, आणि ते जर तसेच पुढे चालू राहिले तर मागच्या वेळेसारख्याच ऑनलाईन परीक्षा मार्च एप्रिलमध्ये होतील. आपली ही टर्म साधारणपणे 31 मेला संपणार आहे. तर 31 मेच्या आत परीक्षा संपून तुमचे रिझल्ट लागलेले असतील हे निश्चित. पेपर नंबर 2 नंतर आपण पाहणार आहोत तो पेपर नंबर 3 सेमिस्टर 4. पेपर नंबर 3 सेमिस्टर 3 मध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अभ्यासलेलं होतं. लोकप्रशासनाचा अभ्यास कधी सुरू झाला, कसा सुरू झाला, त्याचा जनक कोण. वुड्रो विल्सन हे पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्याला लोकप्रशासनाचा जनक मानलं जातं.
LD व्हाईट यांनी पहिलं पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर ल्युथर गुलिक यांनी पोस्ट कॉर्ब ही संकल्पना मांडली. मॅनेजमेंटच्या थिअरीज, प्रशासनाच्या थिअरीज, वेबरचे सिद्धांत, प्रेरणा सिद्धांत, अनेक गोष्टी आपण पहिल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या 3rd सेमिस्टरच्या पेपरमध्ये पाहिल्या. आता 4th सेमिस्टरच्या पेपरमध्ये इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, भारतीय प्रशासन यासंबंधी आपल्याला अभ्यासायचं आहे. भारतीय प्रशासन ही बेसिकली ब्रिटिशांची देणगी आहे. भारतामध्ये जे प्रशासन होतं आधीचं ते राजे राजवाड्यांचं, संस्थानिकांचं, ते प्रत्येकाचं वेगळं होतं. अगदी शिवाजी महाराजांचं सुद्धा स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं आणि त्यांनी पण एक व्यवस्था निर्माण केलेली होती. पण अर्थात ती व्यवस्था आज अस्तित्वात नाही आहे किंवा त्याचा विकास पुढे फारसा झालेला दिसत नाही. मग ती पेशवाईच्या काळामध्ये पण एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था होती. पण आज जी व्यवस्था आहे ती ब्रिटिशांनी भारतीयांना दिलेली देणगी असं मानावं लागेल. तर इव्होल्युशन त्याचं कसं झालं? ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर कायद्याच्या आधाराने एक एक इन्स्टिट्यूशन स्थापन करायला सुरुवात केलं. न्यायालयं स्थापन केली, पोलीस यंत्रणा अस्तित्वात आणली, इंडियन पिनल कोड आणलं आणि प्रशासन कसं चालवावं. मुंबईमधले पोलीस स्टेशन्स जर तुम्ही पाहिले, दक्षिण मुंबईमधले कुलाबा वगैरे, सगळी बांधकामं ब्रिटिशकालीन तुम्हाला दिसतील. रचना, ऑर्गनायझेशन अजूनही ब्रिटिशकालीन छाप निश्चितपणे त्याच्यावरती जाणवते. तर ही ब्रिटिशकालीन हे जे काही प्रशासन आहे ते कसं कसं विकसित होत गेलं आणि कॉन्स्टिट्यूशनल कॉन्टेक्स्ट म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय प्रशासनासंबंधी कोणकोणत्या तरतुदी आहेत, बऱ्याच तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मुख्य एक तरतूद जी घटनेमध्ये नोंदवलेली आहे की कोणत्याही कायम ज्याची नोकरी झालेली आहे अशा प्रशासकाला किंवा कर्मचाऱ्याला सहजासहजी काढून टाकता येत नाही नोकरीवरून. म्हणजे घटनेमध्ये या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला महत्त्व किती दिलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. प्रशासन इट इज नोन ॲज स्टील फ्रेम, म्हणजे ती पोलादी चौकट आहे. राजकीय व्यवस्था बदलत राहते. कधी काँग्रेसची सत्ता असेल, कधी भाजपची असेल, कधी आणखीन तिसऱ्या कुठल्या तरी पक्षाची असेल. परंतु भारतीय व्यवस्था भक्कमपणे चालत राहते. त्याचं कारण आहे त्याच्या खालची असलेली ही पोलादी चौकट, प्रशासनाची पोलादी चौकट. तर त्याची वैशिष्ट्य आपल्याला पाहायची आहेत. भारतीय प्रशासकांवरती इंग्रजीचा प्रभाव मोठा आहे. पहिल्यांदा प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जायच्या त्या इंग्लंडमध्ये घेतल्या जायच्या, नंतर त्या भारतात घ्यायला लागले, पण त्या इंग्रजीमधूनच असायच्या. नंतर त्या इंग्रजी आणि हिंदी आणि आता इंग्रजी आणि अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पण ह्या परीक्षा घेतल्या जातात. परंतु इंग्रजीचा प्रभाव त्याच्यावरचा अजूनही कायम आहे प्रशासकांवरचा. मूळ कायदे सगळे जे केले जातात आजही इंग्रजीमध्ये केले जातात, मग त्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं जातं. आता नव्या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा हिंदी कायदा आणि मग त्याचं इंग्रजी भाषांतर असं द्यायला सुरुवात झालेली आहे, पण आधी तसंही नव्हतं. इंग्रजीचा प्रचंड प्रभाव, शहरी लोकांचा प्रभाव, औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या लोकांचा प्रभाव, हे सगळी वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर जातीव्यवस्था, रिझर्वेशन्स, हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे. तर ही काही प्रमुख वैशिष्ट्ये दुसऱ्या भागात आपल्याला पाहिजे आहेत. आणि तिसऱ्या भागामध्ये डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यापासूनचं जिल्हा प्रशासन. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख मानला जातो आजही. म्हणजे अगदी सुरुवातीला तर त्याच्याकडे महसूल आणि पोलीस अशा आणि शिवाय न्यायव्यवस्था असे तिन्हींचे अधिकार असायचे. आज कलेक्टरचे अधिकार फक्त महसूल खात्यापुरतेच सीमित आहेत. पोलीस प्रमुख वेगळा असतो आणि न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश जो आहे तो वेगळा असतो. परंतु तरीही जिल्ह्यामध्ये सर्व नेतृत्व
जिल्हाधिकाऱ्यांकडेच आजही मुख्यतः आहे. तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सिन्स इंडिपेंडन्स ते कसं कसं बदलत गेलं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, मग जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स या सगळ्यांचा रोल काय, या सगळ्यांची भूमिका काय, कार्य काय, हे सगळं थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. पर्सनल हा शब्द वेगळा आणि पर्सनल हा शब्द वेगळा. PERSONAL वैयक्तिक या अर्थाने आपण म्हणतो, व्यक्तिगत या अर्थाने म्हणतो. तर PERSONNEL पर्सनल म्हणजे कर्मचारी. तर कर्मचारी प्रशासन, कर्मचाऱ्यांची भरती कशी करायची इथपासून आपण सुरुवात करणार आहोत. भरती करताना गुणवत्तेचा आधार घेऊन भारतामध्ये मुख्यतः भरती केली जाते. परीक्षा पद्धती आहे, स्पर्धा परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षांच्या आधारे नोकर भरती केली जाते. 3 प्रकारच्या सेवा आहेत, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. तर त्यांचा अर्थ काय, त्याच्यामध्ये भरती कशी केली जाते, मग MPSC काय करतं, UPSC काय करतं, MPSC म्हणजे काय, UPSC म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग आणि एज्युकेशन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बेसिकली एज्युकेशन व्यापक संकल्पना आहे, ट्रेनिंग त्या मानाने लिमिटेड, म्हणजे विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला ट्रेन करणं, टेक्निकली ट्रेन करणं, त्याला ट्रेनिंग असं म्हणतो आपण. बराच मर्यादित त्याचा सिलेबस असतो. तर हे ट्रेनिंग निवड झाल्यानंतर कर्मचाऱ्याला दिलं जातं. प्री सर्व्हिस ट्रेनिंग असं म्हणतात. सर्व्हिस लागल्यानंतर म्हणजे जॉईन केल्यानंतर सुद्धा त्यांचं इन सर्व्हिस ट्रेनिंग चालू असतं. त्याच्यानंतर ट्रेनिंग आणखीन 2 प्रकारचं असू शकतं, की फॉर्मल आणि इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक. कलेक्टरच्या हाताखाली एखादा डेप्युटी कलेक्टर नेमला जातो, जो फ्रेश कॅन्डिडेट आहे, UPSC कडून नुकतंच सिलेक्शन झालं आहे, IAS झाला आहे. डेप्युटी कलेक्टर म्हणून त्याची प्रोबेशनरी अपॉइंटमेंट होते, ऑन प्रोबेशन त्याला म्हणतात, म्हणजे तो त्याचा ट्रेनिंगचा काळ असतो. आता इथे कलेक्टरच्या हाताखाली तुम्हाला शिकायचं आहे, पण हे कशा स्वरूपाचं ट्रेनिंग आहे, इनफॉर्मल, म्हणजे कुठला सिलेबस निश्चित केलेला नाही आहे. तुम्ही जाऊन बसायचं आहे, कलेक्टरसमोर ज्या केसेस येतील, कलेक्टरसमोर जी माणसं येतील, कलेक्टर त्याच्याशी कसं डील करतो, काय ऑर्डर्स देतो, हे तुम्ही पाहायचं आहे. आणि त्याच्यात तुम्ही किती प्रश्न विचाराल, तुम्ही किती सहभागी व्हाल, किंवा तुम्ही प्रत्यक्ष काम करण्याचा उत्साह दाखवाल, उत्सुकता दाखवाल, तर तुम्हाला काम करण्याची संधी पण मिळेल. याच्या उलट जर एखादा आपल्याच टेबलवर जाऊन बसला, कोणाशी कम्युनिकेट केलं नाही आणि मिक्स झाला नाही किंवा उत्सुकता दाखवली नाही, त्याचं वर्षाचं ट्रेनिंगचा कालावधी पूर्ण होईल, पण त्याला मिळणार काहीच नाही. याच्या उलट फॉर्मल ट्रेनिंग असतं, की ज्याच्यामध्ये एक सिलेबस फिक्स केलेला असतो. IAS झालेल्या अधिकाऱ्यांसाठी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी मसुरी इथे ट्रेनिंग सेंटर आहे. मग त्यांना ठरलेले पेपर्स असतात, त्या पेपर्सवरती लेक्चर्स घेतली जातात, काही प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स त्यांना करायला लावतात, शेवटी त्यांची परीक्षा घेतली जाते आणि ती पास झाल्यानंतर त्यांना प्रोबेशनवरती इनफॉर्मल ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. तर हा झाला ट्रेनिंगमधला फरक. तर हे सगळे बारकावे आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण अकॅडमी आहे. तर ती महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली मोठी अकॅडमी आहे. तर त्या अकॅडमीचा अभ्यास, तिथे काय काम चालतं, तेही आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. तिसरा चॅप्टर आहे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, अर्थप्रशासन. फायनान्स इज द सोल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्था हा प्रशासनाचा आत्मा आहे. तुम्ही कल्पना खूप मांडाल, तुम्ही प्लॅनिंग खूप कराल, पण तुमच्या हातामध्ये ते अंमलात आणण्यासाठी पैसा नसेल तर ते प्लॅनिंग कागदावरच राहील किंवा त्या प्लॅनिंगला काही अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन
हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला बघायचं ते ऑल इंडिया लेव्हलवरचं सगळं पाहायचं आहे. भारत सरकारचं अर्थप्रशासन, मग त्याच्यात मुख्य भाग काय आहे तर बजेटिंग. भारत सरकारचा अर्थसंकल्प, बजेट, मग ते कसं मांडलं जातं, कोण तयार करतं, किती कालावधी त्याला लागतो. साधारणपणे फेब्रुवारीच्या एंडला बजेट मांडायचं असेल तर त्याची तयारी आदल्या वर्षीच्या जूनमध्ये सुरू होते. म्हणजे आता जे 2021मध्ये जे बजेट मांडलं जाईल त्याची तयारी जून 2020मध्येच सुरू झालेली आहे. अर्थमंत्रालय ही तयारी करतं, अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे केलं जातं. पंतप्रधान आणि कॅबिनेटचं मार्गदर्शन अर्थातच त्यांना असतं. लोकसभेमध्ये बजेट पहिल्यांदा मांडलं जातं, मग ते राज्यसभेमध्ये, मग त्याची मंजुरी, मग राष्ट्रपतींची सही आणि मग त्याची अंमलबजावणी. अंमलबजावणी झाल्यानंतर ती योग्य तऱ्हेने झाली आहे की नाही हे तपासण्याचं काम लोकलेखा समिती किंवा पब्लिक अकाउंट्स कमिटी करते. त्याच्यानंतर अर्थसंकल्प काटकसरीने कसा मांडावा याचे सल्ले इस्टिमेट्स कमिटी किंवा अंदाज समिती देते. आणि भारत सरकारची आणखीन एक मोठी समिती आहे, स्टँडिंग कमिटी आहे, स्थायी समिती, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, सार्वजनिक उपक्रम समिती. 1963च्या सुमारास ही स्थापन झाली, कारण त्यावेळेला सार्वजनिक उपक्रमांची संख्या वाढत गेली आणि या वाढत्या सार्वजनिक उपक्रमांना सहभागी करून घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पब्लिक अकाउंट्स कमिटीला वेळ मिळेनासा झाला. म्हणून ही वेगळी समिती, काम त्यांचं त्याच्यासारखंच आहे, लोकलेखा समितीसारखंच आहे, पण ते फक्त सार्वजनिक उपक्रमांचं अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग करतात. तर या सगळ्यांचा कारभार आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, महालेखापाल यांचाही अभ्यास आपल्याला स्वतंत्रपणे करायचा आहे. शेवटच्या चॅप्टरमध्ये बरंच जनरल डिस्कशन आहे आणि काही कन्सेप्ट्स पण आहेत. कॉन्टेम्पररी इश्यूज इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, भारतीय प्रशासनातील समकालीन प्रश्न. भारतीय प्रशासनातला सगळ्यात मोठा प्रश्न सध्याचा कुठला असू शकतो? इंटेग्रिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे प्रशासनातल्या सचोटीचा प्रश्न. सच्चाईनी वागणं, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हा प्रशासनातला मोठा इश्यू आहे, मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी अनेक पातळ्यांवर अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत. लोकपालाच्या नियुक्तीसाठी आग्रह धरला गेला, लोक आयुक्त राज्याच्या पातळीवर असावे असं आग्रह धरला गेला. CVC म्हणजे ज्याला एक सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ज्याला म्हणतो आपण, केंद्रीय दक्षता आयोग, तो ऑलरेडी कार्यरत आहे आणि त्यांनी बरंच मोठं कार्य या संदर्भामध्ये केलेलं दिसतं. त्यांचा वचक, त्यांचा दरारा सगळ्या प्रशासकांवरती असतो. तर या केंद्रीय दक्षता आयोगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, लोकपाल, लोक आयुक्त. त्याच्यानंतर दुसरा भाग याच्यातला आहे तो सिटिझन अँड ॲडमिनिस्ट्रेशन, नागरिक आणि प्रशासन. तुम्ही पण नागरिक आहात, तर नागरिक म्हणून तुमची प्रशासनासंबंधी काय काय मतं आहेत, एक होमवर्क म्हणून तुम्ही सुरुवात करू शकता की तुम्हाला प्रशासनाविषयी काय वाटतं. तुम्हाला भीती वाटते, आपुलकी वाटते, प्रशासक हे चांगले आहेत, लोकांमध्ये मिसळतात, लोकांची काळजी घेतात, असा तुमचा अनुभव आहे का वेगळा काही अनुभव आहे, तो तुम्ही इथे लिहून काढायचा. तर नागरिक प्रशासनासंबंधाने सहसा जगभरात कुठेही गेलात तर निगेटिव्ह मतं त्यांची असतात. मग त्याला कारण काय आहे? प्रशासनाचा डोलारा प्रचंड असतो, लाखो कोट्यावधी लोकांशी त्यांचा संबंध येतो. जरी डिव्हिजन्स असले आणि काम विभागून दिलेलं असलं तरी कामाचा बोजा भारतासारख्या लोकसंख्या प्रचंड असलेल्या देशांमध्ये मोठा असतो आणि मग तिथे तणाव निर्माण होतात. म्हणजे लोकसंख्या हा तणाव निर्माण होण्याचा एक फॅक्टर आहे, बाकीचे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये येतात. मग जात, धर्म, राजकीय पक्ष, प्रदेश, भाषा,
अशा अनेक अडचणी आणि अनेक इश्यूज उभे राहतात. त्याच्यामुळे संघर्ष, तणाव निर्माण होतात, वाढतात. तर हे काय रिलेशनशिप आहे सिटिझन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन, नागरिक आणि प्रशासन, हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर सिटिझन्स चार्टर, नागरिकांची सनद. हल्ली कुठल्याही बँकेत तुम्ही गेलात किंवा सरकारी ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला जिकडे तिकडे सनद लावलेली दिसेल, सिटिझन्स चार्टर लावलेला दिसेल, की तुमचे नागरिक म्हणून काय काय हक्क आहे हे तुम्हाला लिहून दिलेलं असतं. बँकेत गेलात तर तुम्हाला चेकबुक किती वेळात मिळेल, किंवा डिमांड ड्राफ्ट किती वेळात मिळेल, पैसे ट्रान्सफर किती वेळात होतील, पासबुक प्रिंटिंग किती वेळामध्ये मिळेल, किंवा फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर किती वेळ लागेल, सगळं लिहून दिलं आहे. तुमचे हक्क काय, तुम्हाला काय मिळणार आहे, कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे. आता याच्या संबंधाने बरीच चर्चा करण्यासारखी आहे. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर जॉन मेजर यांनी 90च्या सुमाराला ही संकल्पना मांडली. तिथून जगभर याचा प्रसार झाला, भारतामध्ये पण ही आणली गेली. पण इतर अनेक चांगल्या योजनांसारखं या योजनांमध्ये पण अनेक नवे नवे प्रश्न निर्माण झाले आणि मूळ त्याचं जे काही स्वरूप होतं ते बदलून गेलं. तर हे सिटिझन्स चार्टर म्हणजे नेमके काय आहेत, त्याचा आपल्याला खरोखर फायदा होतो का, खरोखर आपल्याला हक्क मिळतात का नागरिक म्हणून, हे सगळं आपल्याला या शेवटच्या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे. तर उद्या आपण सुरुवात करू. ही दोन्ही पेपर्सची समरी आपण पाहिली. उद्या पेपर नंबर 2 जो सुरुवातीला आपण पाहिला, राजकीय मूल्य आणि विचार प्रणाली, इथपासून आपण सुरुवात करूया. म्हणजे उद्या लेक्चर नसेल तर ते सोमवारी असेल. तुमचं टाइम टेबल आत्ता तरी माझ्याकडे जे मागच्या वेळेला होतं ते आहे, ते नवीन जाहीर झालं तर त्याप्रमाणे आपण जाणार आहोत. थँक्यू.